श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज एक कमेंट आली होती आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी कायम देत असते, पण आज सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचावा आणि सगळ्यांना उत्तर मिळावं यासाठी हा शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे। तर आपल्या देवघरामध्ये जे कासव असतं तर ते मी तांदळात ठेवलेलं आहे। त्या पाठीमागचं कारण सांगितलं आहे, पुन्हा एकदा सांगते। ज्या कासवाच्या पाठीमागे म्हणजे पोटावर असे अंक यंत्र असेल ते कासव तांदळात ठेवायचे, आणि ज्या कासवाचं हे जे पोट असतं ते प्लेन असतं ते पाण्यात ठेवायचे असं आपल्या शास्त्रात सांगितलं। हे श्रीयंत्र लक्ष्मी यंत्र सारखं हे कासवाच्या पाठीमागं हे यंत्र आहे माता लक्ष्मीचं, आणि त्यामुळं ते आपल्याला अखंड तांदळामध्ये ठेवायचे। तर मला कमेंट अशी आली होती की हे तांदळामध्ये कासव कोणत्या वारापासून ठेवायचे आणि तांदूळ कधी चेंज करायचे। तर तुम्ही हे जे कासव आहे ते शुक्रवार आणि मंगळवार पासून तुम्ही तांदळामध्ये ठेवू शकता, किंवा गुरुवारी कासव जरी तांदळात ठेवायला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल। आणि हे तांदूळ असतात ते दर पौर्णिमेला बदलावेत, खराब झाले तर 8-15 दिवसाला बदलले तरी चालतात। यातले थोडे तांदूळ जे आहेत ते पक्ष्यांना द्यायचे आहेत आणि राहिलेले आपण स्वतः आपल्या अन्नामध्ये शिजवून खायचेत आणि नंतर हे तांदूळ चेंज करायचेत। तर आज मी जो व्हिडिओ पोस्ट केला आहे नक्की पहा। त्यामध्ये हा जो नवीन पितळी मी पाट आणलेला आहे देवीचा त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे। आपल्या तुळजाभवानी मातेचा जो मुखवटा आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे। हे जे पितळी छोटे छोटे पाट आहेत त्याबद्दल माहिती दिलेली आहे। त्यामुळे आज अपलोड केलेला व्हिडिओ नक्की पहा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशाच प्रकारच्या आपल्या देवांची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।